हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाईममध्ये एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम स्टार्ट केलेलं आहे. तर त्यापैकी आपल्याला माहिती आहे की त्याचे 5 टाईप्स आहेत: थॉर्न, फायलोक्लेड, क्लॅडोड, क्लॅडोफिल आणि बल्बिल. तर या 5 टाईपपैकी आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिला टाईप कंप्लीट केला होता, तो म्हणजे काय, थॉर्न. तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. सो टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड टाईप ऑफ एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम अँड दॅट इज फायलोक्लेड. बघा, दुसरा जो टाईप आहे तो आपल्याला आज सुरुवात करायचा आहे आणि त्याचं नाव आहे फायलोक्लेड. फायलोक्लेड. बघा, आता फायलोक्लेड म्हणजे तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. जे निवडुंग ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये निवडुंग, ते निवडुंगाचं जे झाड आहे ते या फायलोक्लेडमध्ये येते आणि त्याला कॅक्टस ऑपुन्सिया हे इंग्रजी भाषेतला त्यामध्ये शब्द आहे की जनरली ते कुठं असतात, वाळवंटामध्ये असतात निवडुंग, कारण की तिथं काय असते, पाण्याचं प्रमाण कमी असते. तर बघा, आधी आपण निवडुंगाची डायग्राम काढू, कशा प्रकारचं निवडुंग असते. तर बघा, सर्वांनी पाहिलेलं असेल हे निवडुंग, हे अशा प्रकारचे, याला पूर्ण काटे वगैरे असतात. त्यानंतर त्याला हे असं फ्लावर असते. अशा प्रकारचं त्याला फ्लावर असतं आणि आतमध्ये त्याला अशा प्रकारचे काटे असतात, एकदम शार्प काटे असतात. बहुतेकांच्या पाहण्यामध्ये निवडुंग हा आलेला आहे. अशा प्रकारच्या याला स्पाइन्स असतात. बारीक बारीक एकदम व्हाईटिश कलरचे शार्प स्पाइन असतात. हे असं निवडुंगाचं झाड असते. तर फिगर आपण कशाची काढलेली आहे ही, तर ही काढलेली आपण फायलोक्लेड. फायलोक्लेड. ओके. तर हे जे आहेत यांचे, हा बघा, हा काय आहे, याचा नोड, आणि हे पूर्ण हा जो एवढा पार्ट दिसते हा काय आहे, इंटरनोड. इंटरनोड. हे जे आहे ते काय आहे, फ्लावर, आणि हे बारीक बारीक जे आहेत दीज आर दी स्पाइन्स. ओके. दिस इज अबाउट द डायग्राम ऑफ फायलोक्लेड. ही आपण डायग्राम कशाची काढलेली आहे, फायलोक्लेडची काढलेली आहे, की ज्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून राहिलं की त्यामध्ये बारीक बारीक एकदम शार्प त्यामध्ये स्पाइन्स असतात. त्यानंतर अशा प्रकारचे याच्यावरती नोड्स असतात, म्हणजे दोन एकामेकाला जिथं जे जॉईंट होतात अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर असते, त्याला म्हणतो आपण नोड. आणि या नोडपासून काय निघत असते, हे फ्लावर निघत असते. या निवडुंगाला फ्लावर पण येत असतात. तर बघा, याला रेड कलरचं असं फ्रूट पण असते, रेड कलरचं फ्लावर, आणि जस्ट लाईक द स्ट्रॉबेरी सारखं त्याला फ्रूट असते, त्या फ्रूटला पण बारीक बारीक काटे असतात. तर बघा, फायलोक्लेड आपल्याला पाहायचं आता की याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स लिहायचे. तर पहिलं बघा, आता मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम into leaf-like photosynthetic organ called as फायलोक्लेड. त्यालाच काय म्हणतात, फायलोक्लेड म्हणतात. बघा, हा हिरव्या कलरचं जे आहे असं चापट आहे, फ्लॅट. दिस फायलोक्लेड आर फ्लॅट.
फ्लेसी असतात, फ्लॅट असतात आणि कसे असतात, सकुलंट, त्यामध्ये वॉटर साचलेलं असते. तर सर्वांनी असा निवडुंग हा पाहिलेलाच आहे. तर पहिला पॉईंट, व्हॉट इज फायलोक्लेड? फायलोक्लेडची डेफिनेशन दिलेली आहे पहिल्या पॉईंटमध्ये, मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इनटू लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन. दिस इज द लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन, बट दिस इज नॉट द लीफ. द लीफ ऑफ दिस प्लांट कन्वर्टेड इनटू द स्पाइन्स. याचे लीफ कशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत? स्पाइन्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत. बघा मग दुसरा पॉईंट यामधला, फायलोक्लेड कंसिस्ट ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. फायलोक्लेड वरती काय असतात? नोड्स आणि इंटरनोड्स. लुक ॲट इन द डायग्राम. मध्ये तुम्ही पाहू शकता, दीज आर ऑल दी नोड्स. जिथं जिथं हे जॉईंट आहेत त्याला आपण काय म्हणतो? नोड्स म्हणतो. आणि हा जो एवढा पार्ट आहे, दिस इज द इंटरनोड. हा कोणाचा पार्ट आहे? इंटरनोडचा पार्ट आहे. आणि जिथं हे जॉईंट झालेले आहेत तो कोणाचा पार्ट आहे? तर नोडचा पार्ट आहे. ओके, सो फायलोक्लेड कन्सिस्ट ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. आता आपल्याला पाहायचं आहे की फायलोक्लेड कसं आहे. तर it is thick, fleshy, succulent म्हणजे काय? रसदार, की ज्यामध्ये रस असते. It is thick, fleshy, succulent and contain mucilage like water. असं चिकट म्युसिलेज सारखं पाणी त्यामध्ये असते. जर तुम्ही निवडुंगाला जर असं तोडलं तर त्यामध्ये तुम्हाला असं चिकट पाणी दिसते, जस्ट लाईक द म्युसिलस, जेल टाईप त्यामध्ये पाणी दिसते. सो दॅट्स वाय वी सेज दॅट कंटेन म्युसिलेज लाईक वॉटर. तर त्यामध्ये म्युसिलेज लाईक वॉटर म्हणजे त्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात साठलेलं असते. बघा, हे जे आहे फ्लॅट म्हणजे चापट असते, थिक एकदम जाड असते निवडुंग, आणि सकुलंट म्हणजे काय? रसदार, की ज्यामध्ये रस असते किंवा ज्यामध्ये पाणी असते. पण ते पाणी कशा प्रकारचं असते? तर म्युसिलेज लाईक. ओके, तर याचे जे लीफ आहेत बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही जे निवडुंग जे हिरवं दिसते ते त्याचं पान नाही आहे, ते त्याची स्टेम आहे. मग लीफ कुठं गेले? बघा मग, लीव्ज ऑफ फायलोक्लेड converted into spines. कशामध्ये कन्वर्ट होतात? हे स्पाइन्समध्ये कन्वर्ट होतात. बघा, हे जे स्पाइन्स आहेत ॲक्च्युली दीज आर दी लीव्ज. द कन्व्हर्शन ऑफ लीव्ज इंटू द स्पाइन्स फॉर अवॉइडिंग द ट्रान्सपिरेशन होऊ नये, त्या झाडामधलं पाणी लॉस होऊ नये, वॉटर लॉस होऊ नये. कारण की जनरली वाळवंटामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असते, ट्रान्सपिरेशन होऊ नये, त्यासाठी लीफचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे? तर स्पाइन्समध्ये झालेलं आहे. सो द लीव्ज ऑफ फायलोक्लेड कन्व्हर्टेड इनटू स्पाइन्स. आता बघा, याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? एक्झाम्पल्समध्ये ऑपुन्सिया म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? निवडुंग. त्यानंतर कॅस्युरिनामध्ये हा जो फायलोक्लेड असते, हा फायलोक्लेड कशा प्रकारचा असते? तर सिलेंड्रिकल किंवा सिलेंडर लाईक, गोलाकार. बघा, काही निवडुंग कसे असतात? गोल असतात. तर ते गोल निवडुंग जे आहेत ते कशाचे आहेत? तर दिस इज द कॅस्युरिना आहे. आणि एक जे नाव आहे बघा, आता कोणतं आहे? तर बघा, याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे? यामधला ई आणि यन सायलेंट आहे. तर मुहलन बेकिया त्यामधला ई आणि यन हा सायलेंट वर्ड आहे. तर वाचताना कसं वाचायचं? मुहलन बेकिया. तर या मुहलन बेकियामध्ये हा जो आहे फायलोक्लेड हा रिबन लाईक असते. जशी रेबिन असते ना मुलींना वेण्या घालायला, जशी रेबिन असते तशा प्रकारचं हे मुहलन बेकिया हा जो फायलोक्लेड आहे हा रिबन लाईक असते. बघा, ऑपुन्सिया हा अशा प्रकारचा दिसते, फ्लॅट, जो की आपल्या भागामध्ये जनरली आपण पाहत असतो, ऑपुन्सिया. त्यानंतर कॅस्युरिना हा कसा असते? सिलेंडर लाईक म्हणजे कसा? असा गोलाकार असते. आणि हा जो आहे मुहलन बेकिया हा कसा असते? तर दिस फायलोक्लेड इज लाईक अ रिबन सारखा हा
फायलोक्लेड असते. ओके, सो दिस इज अबाउट द सेकंड पार्ट ऑफ द एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम अँड दॅट इज फायलोक्लेड. बघा आपण कशाबद्दल पाहिलेलं आहे, फायलोक्लेड बद्दल पाहिलेलं आहे. एक वेळेस पुन्हा बघा काय आहे तर फायलोक्लेडची आपण डायग्राम काढली, त्याला लेबल दिले. तर मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इनटू लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन. एरियल स्टेमचं मॉडिफिकेशन हे लीफ सारख्या फोटोसिंथेटिक ऑर्गनमध्ये झालेलं आहे आणि त्या फोटोसिंथेटिक ऑर्गनला काय म्हणतात, फायलोक्लेड. फायलोक्लेड कन्सिस्ट ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. फायलोक्लेडवरती काय असतात, नोड्स असतात आणि इंटरनोड्स असतात. मग तो कसा आहे तर फायलोक्लेड इज थिक म्हणजे जाड, फ्लेशी म्हणजे त्यामध्ये रस असते, सकुलंट रसदार, अँड कंटेन म्युसिलेज लाईक वॉटर. त्यामध्ये वॉटर असते पण कसं असते, असं चिकट असते म्युसिलेज सारखं. लिव्ज ऑफ फायलोक्लेड कन्व्हर्टेड इनटू स्पाइन्स. याचे जे पानं आहेत ते कशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत, स्पाइन्समध्ये, काट्यांमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. अँड द एक्झाम्पल ऑफ फायलोक्लेड आर ऑपुन्सिया, कॅझ्युरिना. कॅझ्युरिना इज अ सिलेंडर लाईक फायलोक्लेड अँड मुहलनबेकिया इज अ रिबन लाईक फायलोक्लेड. ओके, सो मूव्हिंग टुवर्ड द third type of aerial modification and that is क्लॅडोड. 5 टाईप आहेत यामध्ये. पहिला आपण घेतला थॉर्न, दुसरा फायलोक्लेड, आता तिसरा आपल्याला पाहायचा आहे क्लॅडोड. तर बघा मग हे जे क्लॅडोड आहेत हे कशा प्रकारचे असतात, तर तुमच्या बुकमध्ये पण डायग्राम दिलेले आहेत. अशा प्रकारचे क्लॅडोड असतात. बुकमधली डायग्राम काढून घ्यायची, तुम्हाला मी एक्सप्लेन करण्यासाठी डायग्राम काढून राहिलो. तर हे अशा प्रकारचे क्लॅडोड असतात. बघा कशी डायग्राम आहे ही क्लॅडोडची. यांना एकच लॉंग इंटरनोड असते. आपण या साईडने काय पाहिलं, फायलोक्लेड, आणि त्या साईडने आपल्याला काय पाहायचं आता, क्लॅडोड. तर क्लॅडोडमध्ये काय असतात तर इथं स्केली लिव्ज असतात. यामध्ये जे आहेत कोणत्या प्रकारचे असतात, इथं तर स्केली लिव्ज असतात. अँड धिस इज द क्लॅडोड. हा काय आहे, क्लॅडोड आहे. बघा ही क्लॅडोडची डायग्राम आपल्या समोर आहे. आपण डायग्राममध्ये काय काय दाखवलेलं आहे, क्लॅडोड दाखवलेला आहे, त्यानंतर स्केली लिव्ज दाखवलेला. जसं आपण आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे किंवा मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इनटू लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन, त्यालाच म्हणतात फायलोक्लेड. सो व्हॉट अबाउट द क्लॅडोड. बघा मग पहिला पॉईंट यावरूनच लिहायचं आपल्याला, मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम, modification of aerial stem into limited branches of limited growth. असं करू आपण, into branches of limited growth for performing photosynthesis is called क्लॅडोड. त्यालाच काय म्हणतात, क्लॅडोड म्हणतात. बघा आता हे पण एरियल मॉडिफिकेशन आहे स्टेमचं, म्हणून आपण काय लिहिलं सुरुवातीलाच पॉईंटमध्ये सुरुवात कशी केलेली आहे की मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इनटू ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथच्या ब्रांचेसमध्ये मॉडिफिकेशन होणे. आणि कशासाठी तर फॉर परफॉर्मिंग फोटोसिंथेसिस अँड दिस इज कॉल्ड ॲज
क्लॅडोड. मग या क्लॅडोडमध्ये जो इंटरनोड आहे कसा असते बघा. मग क्लॅडोड कन्सिस्ट ऑफ वन लॉंग इंटरनोड. एक त्याला लॉंग काय असतो, इंटरनोड असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट, जसं आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे कशामध्ये, फायलोक्लेडमध्ये, की लीव्ज ऑफ फायलोक्लेड आर कन्व्हर्टेड इनटू द स्पाइन्स. तशाच प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पॉईंट लिहायचा आहे की लीव्ज ऑफ क्लॅडोड कन्व्हर्टेड इनटू स्पाइन्स. यांचे पण लीव्ज कशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत, तर स्पाइन्समध्ये कन्वर्ट झालेले आहे. अँड द एक्झाम्पल ऑफ क्लॅडोड इज ॲस्परॅगस. ॲस्परॅगस म्हणजे काय, ज्याला मराठी भाषेमध्ये शतावरी म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲस्परॅगस. सो दीज आर दी 3 पॉईंट्स अबाउट द क्लॅडोड. हे 3 पॉईंट आपण कशाबद्दल पाहिलेले आहे, या क्लॅडोडबद्दल पाहिलेलं आहे. दिस इज अबाउट द फायलोक्लेड अँड दिस इज अबाउट द क्लॅडोड. बघा आपण 2 यामधले आज डिस्कस केलेले आहेत. एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मधले आपण 2 टाईप डिस्कस केला, ते म्हणजे फायलोक्लेड आणि दुसरा म्हणजे कोणता, क्लॅडोड. तर फायलोक्लेड जनरली आपण सर्वांनी पाहिलेले आहेत, पण क्लॅडोड तुमच्या अजून पाण्यामध्ये कदाचित आलेले नसतील. तर हा जो निवडुंग आहे तो निवडुंग कसा असते त्याच्याबद्दलचे आपण डिटेल पॉईंट पाहिले. आणि हा जो क्लॅडोड आहे त्याबद्दल बघा, क्लॅडोड आणि फायलोक्लेडमध्ये काही जास्त फरक नाही आहे. हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे बघा, मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इन टू लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन. म्हणजे मेन याचं फंक्शन आहे फोटोसिंथसिसचं आणि या क्लॅडोडचं पण मेन फंक्शन आहे फोटोसिंथसिसचं. दोघांचेही लीफ कशामध्ये कन्वर्ट झालेले आहे, स्पाइन्समध्ये कन्वर्ट झालेले आहे. यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स हे भरपूर प्रमाणात असतात, पण यांचा जो इंटरनोड आहे क्लॅडोड कन्सिस्ट ऑफ वन लॉंग इंटरनोड. त्यामध्ये एकच लॉंग इंटरनोड असते. तर या फायलोक्लेडचे एक्झाम्पल्स कोणते पाहिले आपण, ऑपुन्सिया की ज्याला निवडुंग म्हणतात, कॅस्युरिना, यामध्ये हा जो आहे फायलोक्लेड हा सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकार टाईपचा असते. आणि मुलनबेकिया, हा जो मुलनबेकिया आहे हा कशा प्रकारचा असते, तर रिबन लाईक फायलोक्लेड असते. देन क्लॅडोडमध्ये आपण पाहिलं की मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इनटू द ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथ फॉर परफॉर्मिंग फोटोसिंथसिस कॉल्ड ॲज क्लॅडोड. Cladodes consist of only single long internode and the leaves of cladodes are also developed into the or converted into the spines. Okay, so this is about the second and third type of aerial modification, that is phyloclade and cladode. And the remaining type, that is bulbil and cladophil. क्लॅडोफिल आणि बल्बिल असे 2 प्रकार आलेले आपल्या याच्यामधले, म्हणजे टोटल 5 आहेत. एक आपण आदल्या पिरियडमध्ये घेतलं, 2 आपण या पिरियडमध्ये घेतले. देन क्लॅडोफिल अँड बल्बिल्स वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.